श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे बुधवार. मकर संक्रांती दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुगडामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. तर जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण करतो, प्रवेश करतो, तर त्यावेळी हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी भोगीचा सण जो आहे तर तो आपण साजरा करत असतो. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. सुवासिनी महिला या दिवशी सुगड पूजन करत असतात. तर या सुगड पूजनाच्या वेळी आपल्याला सुगडामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. यामुळं आपल्या घरामधील दारिद्र्य, येडापिडा नष्ट होईल. घरात धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही. असा हा प्रभावी उपाय आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे, म्हणजेच भोगीच्या दिवशी करायचा आहे. कारण की मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो सलग 3 दिवस चालत असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवस सलग हा सण चालत असतो. तर सुगडामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात जो आहे तर तो बनवला जातो. प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. त्यासोबतच बघा, या दिवशी या सुवासिनी महिला 5 सुगड आणि 1 वाटी मातीची आपल्या घरी खरेदी करून घेऊन येत असतात. आणि या भोगीच्या दिवशी त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या चा वाण तयार करून या सुगडामध्ये भरला जातो. आणि याची पूजा या भोगीच्या दिवशी केली जाते. खेंगड भाकरीचा नैवेद्य याला दाखवला जातो किंवा अर्पण केला जातो. त्यासोबतच बघा, सुगड पूजनाला संक्रांतीच्या सणामध्ये खूप महत्त्व आहे. आणि आपल्याला या दिवशीच बघा, लक्ष्मीकारक अशी वस्तू या सुगडामध्ये टाकायची आहे. सुगड पूजन करते वेळीच आपण टाकायचे आहे. तर उद्या बघा, आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायचे आहेत. त्यासोबतच बघा, चिमूटभर मीठ, खडं मीठ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. यानंतरनं सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतरनं आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतरनं दिवा, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला बघा, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे. तांदळाच्या 5 राशी घालून घ्यायच्या आहेत आणि त्या राशीवरती हे सुगड ठेवायचं आहे. आपण केलेला वाण या सुगडामध्ये भरण्यापूर्वीच बघा, आपल्याला त्यामध्ये लक्ष्मीकारक जी वस्तू आहे तर ती टाकायची आहे. म्हणजे थोडेसे तांदूळ आणि 1 लवंग या 2 वस्तू तुम्हाला सुरुवातीला या सुगडामध्ये टाकायच्या आहेत. आणि नंतर आपला जो वाण आहे तर तो वाण याच्यावरती भरून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीला तांदूळ हे अत्यंत प्रिय आहेत. माता लक्ष्मीला बघा, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य हा जो आहे तर तो अर्पण केला जात असतो. आणि म्हणूनच आपण हे जे तांदूळ आहेत तर ते प्रत्येक सुगडामध्ये थोडे थोडे टाकून घ्यायचे आहेत आणि 1 लवंग यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर या 2 वस्तू आपल्याला सुगडामध्ये टाकायच्या आहेत. आणि तिथंच बसून आपल्याला महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा आपल्या कुलदेवीच्या मंत्राचं पठण करायचं आहे. या दिवशी आपल्या सर्व देवांना खेंगट आणि भाकरीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा जप करा. तुम्हाला जेवढ्या पण वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे. त्यासोबतच बघा, तुळशीजवळ देखील आपल्याला 5 सुगड जे आहेत तर ते अशाच पद्धतीने तयार करून ठेवायचे आहेत. त्यामध्ये सुरुवातीला तांदूळ, लवंग टाकायची आणि नंतरनं हा जो आपण केलेला वाण आहे तर तो भरून हे सुगड तुळशीजवळ ठेवायचे आहेत. कारण की तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आणि ज्यावेळी आपण तुळशीची विशेष अशा काही दिवशी सेवा करतो
तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला शीघ्र मिळत असतं. म्हणून आपण या सुगडामध्ये देखील थोडेसे तांदूळ आणि लवंग हे जे आहेत तर ते टाकायचे आहेत. त्यासोबतच त्या पंथीमध्ये आपल्याला तीळ भरून ही जी पंथी आहे तर ती देखील ठेवायची आहे. कारण की या सणामध्ये दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि तिळदान करण्याला तर अतिशय महत्त्व आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुळशीला बघा अगोदर आपल्याला एक स्वच्छ तांब्यावर पाणी तीळ मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं तुळशीची विधिवत पूजा करायची आहे. हे आपल्याला सुगड ठेवायचे आहेत. सुगडांना देखील हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुळशीला 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचा आहे. तर सकाळीच आपल्याला सुगड पूजन करतेवेळी या वस्तू आपल्याला या सुगडामध्ये टाकायच्या आहेत. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.